छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत नवभारत अभियानाअंतर्गत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. नवभारत अभियानाची मागणी आहे की बहुजन समाजातील तसेच सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुणांसाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी अनुसूचित जाती जमाती व इतर बेरोजगार तरुणांना एमआयडीसी शेंद्रा एमआयडीसीत 1 स्क्वेअर फूट प्लॉट सवलतीच्या दरात देण्यात यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. बँकाच्या माध्यमातून व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं. एक पाऊल रोजगाराच्या दिशेने नवभारत अभियान राबविण्यात अग्रेसर आहे. नवभारत अभियानच्या वतीनं नागपूर अधिकाऱ्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही BMIC ऑरिक सिटी कार्यालयासमोर बेरोजगार तरुणांना 1,000 स्क्वेअर मीटरचे प्लॉट्स सवलती दरात मिळावे या मागणीसाठी ही प्रमुख मागणी आमची आहे. आणि माननीय साहेबांशी आमची आता चर्चा झाली. त्यांनी वरिष्ठांना फोनवरून बोलणं झालं आहे. अजून खातेवाटप नसल्यामुळे त्यांनी 1 महिन्याची आपल्याला तारीख दिली आहे की 1 महिन्यामध्ये तुमचा हा विषय आम्ही शॉर्ट आऊट करतो. आमची स्पष्ट मागणी अशी आहे की मागासवर्गीय तरुण जे असतील त्यांना 30% सबसिडीच्या रेटमध्ये हे प्लॉट भेटले पाहिजेत. म्हणजे 1,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा 4,20,000मध्ये मिळाला पाहिजे. आणि जे ओपन असतील, OBC असतील, मायनॉरिटीज असतील, या अन्य घटकांना 6 लाखामध्ये प्लॉट मिळाले पाहिजेत. हा रेशो याबद्दल की ज्या पद्धतीने मूळ मालकांना 6 लाखामध्ये 1,000 स्क्वेअर मीटरचे प्लॉट्स वितरित केले, त्याच पद्धतीने या बेरोजगारांना देखील वाटप करावेत. त्या प्रमुख मागणीसाठी आपण या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. तळागाळातील युवा उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी आणि देशात रोजगार वाढावा म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून.